तर मित्रांनो, आज आहे माळशिरस येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले गोल रिंगण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि माऊलींचे प्रस्थान हे नातेपुतेतून माळशिरस या ठिकाणी होणार आहे. तर आता थोड्याच वेळा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे माळशिरस येथे प्रस्थान लवकरच होणार आहे. या ठिकाणी माऊलींचा रथ पण गुलाब, परत झेंडू आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेला आहे. जेव्हा जेव्हा हे माऊलींच्या पादुका मी पाहतो तेव्हा माझे मन खूप प्रसन्न होते. तर मित्रांनो, आता माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पण छोटे वारकरी आलेले आहेत. ते पण या वारीचा अनुभव आणि आनंद घेत आहेत. तर मित्रांनो, कालचा मुक्काम आपला हा नातेपुते येतो होता आणि आज आपण निघालोय माळशिरस येथे. तर माऊलींचा दुपारचा विसावा हा मांडवी ओढा या ठिकाणी होता. तर दुपारच्या जेवणात मी हे जेवण केले. विसाव्या संपल्यावर परत चालायला सुरुवात केली आणि शेवटी माऊलींबरोबर पोचलो गोल रिंगणापाशी. त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढलेली होती. त्या ठिकाणी पुलावरून असा व्ह्यू दिसत होता. सर्व वारकरी रिंगणाची आणि माऊलींची आतुरतेने वाट पाहत होते. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण जिथे माऊलींचे अश्व धावणार आहे. आणि फायनली शेवट माऊलींचे आगमन झालेले आहे. टाळ आणि मृदुंगाने टाळांच्या गजरात माऊलींचे जय घोषात आणि भव्य दिव्याचे आगमन झाले. सर्व वारकऱ्यांच्या मुखी माऊलींचे नाव, चेहऱ्यावर शांतता आणि आनंद दिसत होता. सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. वाऱ्याने हलणारे हे झेंडे जणू आकाशालाच भिडत आहेत. तर मित्रांनो, पहिले रिंगण हे वारकऱ्यांचे होते, त्यानंतर माऊलींच्या अश्वांचे, आणि ह्यांचं रिंगण झाल्यावर मृदुंग आणि टाळ आणि तुळशी असे रिंगण पूर्ण होते.
तर या गोल रिंगणात माऊलींचे अश्व एकूण 3 फेऱ्या मारतात. माऊलींचे रिंगण समाप्त झाल्यावर सर्व वारकरी ज्या ठिकाणी घोडे धावलेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पायाचे ठसे पाहतात आणि त्या ठिकाणीची माती घेतात. त्यानंतर गेलो माऊलींच्या अश्वांकडे. तर माऊलींच्या पहिल्या अश्वाच्या डोक्यावर हे सूर्यदेव विराजमान आहेत आणि दुसऱ्याच्या कपाळावर ही माऊलींची शांत आणि ध्यानस्थ बसलेली ही मूर्ती आहे. तर माऊलींच्या ह्या पांढऱ्या घोड्यावर जेव्हा घोडा हा रिंगण पळत असतो तेव्हा असे मानले जाते की साक्षात माऊली याच्यावर विराजमान आहेत. त्यांचं दर्शन घेतलं. पांढऱ्या घोड्याच्या गळ्यात ही सुंदर एक माळ आहे. सुंदर मोरांची ही नक्षी दिसत आहे आणि ही माळ पूर्ण चांदीने बनवलेली आहे. तर मित्रांनो, जेव्हा हा पालखी सोहळा असतो भरपूर प्रमाणात शूटिंग काढण्यासाठी ड्रोन येतात. पण एखाद्या ड्रोनची जर परमिशन नसेल तर या मशीनने म्हणजे ड्रोनम या मशीनने त्याला खाली घेतले जाते. तर मित्रांनो, आता चला तुम्हाला दाखवतो टाळ आणि मृदुंगाचा गजर. तर हा क्षण असा वाटतो विश्वामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये माऊलींचा गजर आणि टाळाने मृदुंग गरजत आहे. तर मित्रांनो, इथे काळ ढग आलेला आहे आणि इथे वारकरी चालत आहेत. मी पण रस्त्यावर चालत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर गाड्या वाहत आहेत आणि रस्त्याच्या कडेला ही सुंदर गुलाबी रंगाची फुलं आहेत. तर मित्रांनो, नातेपुते ते माळशिरस हा पूर्ण टप्पा 18 ते 19 किलोमीटर आहे आणि तो आपण पायी चालून कंप्लीट केला. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होणार आहे. हे बघा, इथूनच आगमन होणार आहे. तर मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा मी पहिला सोहळा. त्यामध्ये आनंद, उत्साह आणि अनुभव. हा आनंद पूर्ण ब्रह्मांडात नाही तर पूर्ण विश्वात पण नाही. तो सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी. तर मित्रांनो, तुम्हाला पण अद्भुत क्षण, अनुभव, उत्साह, शांतता पाहिजे असेल तर पंढरपूरच्या वारीला यायलाच लागते. आणि अशीच पंढरपूरपर्यंत वारी पाहण्यासाठी, घर बसल्या वारीचा अनुभव घेण्यासाठी मग काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच लागते. त्याचबरोबर लाईक, कमेंट, शेअर पण करा. रामकृष्ण हरी.